सर्वांना नमस्कार. मला साधारण 10 मिनिटं दिली आहेत आणि IAS IPS या विषयावर बोलण्यासाठी 10 मिनिटं पुरेशी नाही आहेत याची मला कल्पना आहे. तसं आमच्या दीपक सरांना देखील याची कल्पना आहे, आनंद सरांना पण आहे. आणि मी तुमच्याकडे काही जे बोलणार आहे ते रिफ्रेश न होता मी बोलणार आहे, कारण ह्या विषयावर मी माझ्या तरुणपणात सातत्याने लेक्चर्स घेत होतो. साप्ताहिक मार्मिकमध्ये IAS IPS वर 3 लेक्चर्स, माझे 3 आर्टिकल्स त्यामध्ये पब्लिश झालेली होती फार पूर्वी. त्यानंतर MPSCच्या परीक्षेमध्ये मी 1983 आणि 84ला मी दोन्ही वेळेला पास झालो होतो. माझं नॉमिनेशन झालं नाही, पण त्यानंतर देखील मी सातत्यानं या विषयाचा माझा अभ्यास सुरू ठेवला. आणि आता देखील फक्त यांनी मला सांगितलं, आनंद सरांनी, की तुला बोलायचं आहे म्हणून मी तुमच्यापुढे उभा राहिलो. त्यामुळे सगळे टॉपिक कव्हर न करता मी फक्त एक 2-3 टॉपिकवर पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ही परीक्षा कोणी द्यावी हा विषय सर्वात महत्वाचा आहे. आणि त्यासाठी तयारीला केव्हापासून सुरुवात करावी, तर ज्या लोकांना, ज्या पेरेंट्सना आणि ज्या विद्यार्थ्यांना IAS IPS किंवा MPSCची परीक्षा द्यायची आहे, ही ज्यांनी अगोदरच ठरवलंय, तर त्यांचा तो निर्णय इयत्ता 12वी पास झाल्याबरोबर त्यांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे. कारण 13वी, 14वी आणि 15वी ही 3 वर्ष त्यांच्यासाठी फार महत्वाची आहेत. कारण ह्या परीक्षेचा पॅटर्न असा आहे ना, की तुम्हाला आता 2025 मार्काची परीक्षा असते, 275 मार्काची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा हे असते, इंटरव्ह्यू असतो, आणि 1750 मार्काची रिटर्न परीक्षा असते. आणि या परीक्षेमध्ये आता एवढं चांगलं झालंय ना, की 250 मार्काचे 4 जनरल नॉलेजचे पेपर्स आहेत आणि 2 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत 250 मार्काचे, म्हणजे 1500 झाले. आणि एक एसेचा पेपर आहे, निबंधाचा पेपर आहे, आणि 2 लँग्वेजचे पेपर्स आहेत. म्हणजे तुम्ही ही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला कुठे एनर्जी तुम्हाला फोकस करायला पाहिजे, तर जनरल नॉलेज, जिथे तुम्हाला 1000 मार्क मिळते. आणि ते 1000 मार्क जे तुम्ही मिळवू शकता ना, ते परीक्षेच्या अगोदर 3 दिवस, 4 दिवस, 2 महिने, 3 महिने गाईड आणून पाठ करून ती परीक्षा पास होण्यासारखं नाहीये. तुम्ही तिथे स्कोर करू शकत नाही. IAS IPS होणारी जी मुलं असतात ना, ते जनरल नॉलेजमध्ये जास्त स्कोर करत असतात, आणि त्यांचे जे ऑप्शनल सब्जेक्ट्स असतात ना 2, त्याच्यामध्ये ते स्कोर करतात. म्हणजे 1750 पैकी ते जवळजवळ 1500 मार्काचं त्यांची प्रिपरेशन झालेली असते. त्यामुळे जनरल नॉलेज हा जो टॉपिक आहे, याची तयारी तुम्हाला जवळजवळ 2 ते 3 वर्ष करणं अत्यावश्यक आहे. ती कशी करायची त्याचं एक मी तुम्हाला थोडक्यात निवेदन करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ना सातत्याने रोज दिवसांना 1 ते 1.5 तास रोज जनरल नॉलेजचा अभ्यास करायलाच पाहिजे. अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, तर तुम्हाला काही वाचन सातत्यानं करायला पाहिजे. मग वाचायचं काय ते मुलांना माहिती नसतं, तर याच्यासाठी वाचनासाठी टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस हे रोज वाचायलाच पाहिजे. आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये, राजकारणामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, कल्चरल लाईफमध्ये, स्पोर्ट्समध्ये, इकॉनॉमिक्समध्ये, राज्यकारभारामध्ये ज्या काही इव्हेंट्स रोजच्या घडीला होत असतात, त्याची टिप्पणी तुम्ही काढायला शिकायला पाहिजे. सुरुवातीला ते तुम्हाला जमणार नाही, पण कालांतराने एक साधारण 2-4 महिन्याचा सराव केला तर तुम्हाला प्रत्येक विषयाचं टिप्पण कसं काढायचं, सगळे पॉईंट्स कव्हर करता आले पाहिजेत. कारण ही एसे टाईपची परीक्षा असते, जी तुम्हाला जनरल नॉलेजचे लिहायचं असतं नाही, ते एसे टाईप लिहायचे असते. आणि परीक्षक आहेत ते तुम्ही टॉपिक वाचल्यावर त्या प्रश्नाचे सगळे पॉईंट्स कव्हर झाले की नाही याचा तिथे विचार केला जातो. त्यासाठी तुम्हाला टिप्पणी करण्याची सवय व्हायला पाहिजे. त्याच्या जोडीला, न्यूजपेपरच्या जोडीला तुम्हाला फ्रंटलाईन मॅगझिन आहे, टाइम मॅगझिन आहे, न्यूजवीक मॅगझिन आहे, EPW म्हणजे इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल विकली हे वाचायला पाहिजे. इकॉनॉमिस्ट हे मॅगझिन तुम्हाला वाचायला पाहिजे. याच्याशिवाय तुमचं जनरल नॉलेज डेव्हलप होण्याला पर्याय नाही. आणि ही सर्व, कारण काय, EPW वाचलं की कम्युनिस्ट लोक कसे विचार करतात हे आपल्याला कळतं. इकॉनॉमिस्ट वाचलं की तुम्हाला कळतं की तुम्हाला एक भांडवलदारी लोक कशा तऱ्हेने विचार करतात हे कळतं. टाइम्स ऑफ इंडिया वाचलं की तुम्हाला डे टू डे रोजच्या माहिती तुम्हाला मिळते. त्यामुळे हे जी मी तुम्हाला काही मॅगझिन सांगितली, ही मॅगझिन्स वाचले, हे पेपर्स वाचले की तुम्हाला जनरल नॉलेजचा अभ्यास तुम्ही 3 वर्ष सातत्याने वेगळ्या डायरीज ठेवून जर तुम्ही केलात, तर मला वाटतं तुम्हाला कुठल्याही अकॅडमीमध्ये IAS ट्रेनिंगसाठी जाण्याची अजिबात आवश्यकता लागणार नाही. हे मी तुम्हाला अगदी इट्स रायटिंग ऑन द वॉल तुम्हाला मी खात्रीपूर्वक ही गोष्ट सांगतो. त्याच्या जोडीला दुसरी गोष्ट, आता कसे परीक्षेचा पॅटर्न पुष्कळ सोपा झालाय. तुमचे जे 275 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू होतो, त्यावेळेला तुमचे इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी काय याची काही कुठे ते तपासलं जात नाही, कारण ते ऑलरेडी तुमच्या रिटर्न एक्झाम मध्ये ती गोष्ट त्यांनी तपासलेली असते. त्यांना आवश्यक काय बघायचं असतं, की लॉजिकली हा मुलगा विचार करू शकतो की नाही, याला इंग्रजी भाषेचं नॉलेज आहे की नाही, याला अगोदर महत्व असतं, आता महत्व नाही. तुम्ही मराठीमध्ये पण इंटरव्ह्यू देऊ शकता, तुम्हाला तिथे इंटरप्रेटरची सोय करून दिलेली असते, कळलं की नाही. त्यामुळे इंग्रजीचं महत्व जरी कमी झालेलं असलं तरी सरकारी कारभार हा नेहमी इंग्रजीतच चालतो, आणि तुम्हाला चांगलं इंग्रजी आल्याशिवाय तुम्ही या सेवेमध्ये टिकू शकत नाही.
त्यामुळे तुम्ही 12वी झाल्यानंतर जसं तुम्ही IAS प्रिपेअर करताय, UPSC प्रिपरेशन करताय, त्या जोडीला तुम्ही तुमचे इंग्रजी भाषा इम्प्रुव्हमेंटसाठी देखील प्रयत्न करायला पाहिजे. आता इंग्रजी भाषा इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, मी सांगितलं परीक्षेमध्ये कोण देऊ शकतं, कधी तयारी करायला पाहिजे, तर 12वी नंतर तुम्हाला तयार करायला पाहिजे, तयारीला सुरुवात करायला पाहिजे. जनरल नॉलेजवर तुमचं सगळं फोकस करायला पाहिजे. आणि तुमचे जे 2 ऑप्शनल सब्जेक्ट असतात, तो ऑप्शनल सब्जेक्ट चूज करताना नेहमी मुलं घोटाळा करतात. मी सगळ्यांना नेहमी सांगत आलोय की तुम्ही तुमचे मराठी मुलांना सांगत आलोय की तुम्ही 2 ऑप्शनल सब्जेक्ट करत असताना तुमचा ग्रॅज्युएटचा जो एक सब्जेक्ट असतो, कोणी सायन्समध्ये केलं असेल, केमिस्ट्रीमध्ये केलं असेल, बॉटनीमध्ये केलं असेल, आर्ट्सचा स्टुडंट असेल तर त्यांनी कदाचित इकॉनॉमिक्स घेतलं असेल, पॉलिटिकल सायन्स घेतलं असेल, तो एक सब्जेक्ट मेन सब्जेक्ट घ्या. आणि दुसरा जो ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे तो मराठी लँग्वेज घ्या. मराठी लँग्वेजचा जो पेपर आहे ना तो इतका सोपा आहे आणि आपण रोजच्या जीवनामध्ये PL देशपांडे पासून विसा खांडेकर पर्यंत सगळे टॉपिक त्या मराठी पेपरमध्ये त्याच्या परीक्षेच्या सब्जेक्टमध्ये सगळं आहे. म्हणजे तुम्ही तो अभ्यास एन्जॉय करता करता तुम्ही तो पेपर देऊ शकताय. मी जसं म्हटलं की 1500 मार्कावर तुम्हाला फोकस करायला पाहिजे. 1000 मार्क तुमचे जनरल नॉलेज आणि 2 ऑप्शनल सब्जेक्ट 250 मार्काचे. 1500 मार्कावर जर तुम्ही फोकस केला तर साधारण तुम्हाला या IAS IPS पास होण्यासाठी रिटर्न परीक्षेमध्ये किती मार्काची आवश्यकता असते, साधारण 55 ते 60% जर तुम्हाला मार्क मिळाले तर तुम्ही IASची रिटर्न एक्झामिनेशन क्रॅक करू शकता. हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो. कळलं की नाही? त्यामुळे हे मार्क तुम्हाला मिळण्यासाठी सातत्याने या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे. मराठी लिटरेचर घ्या, तुमचा ग्रॅज्युएशनचा एखादा सब्जेक्ट आहे तो घ्या आणि जनरल नॉलेजवर फोकस करा. याच्या जोडीला मी आता इंग्रजी भाषेकडे येतो. इंग्रजी भाषा इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, वर्णॅक असलं म्हणून काही प्रॉब्लेम नाहीये. तर तुम्हाला इंग्रजी भाषा शिकण्यासाठी तुम्हाला कुठल्याही क्लासची जरूर नाहीये. ज्या क्षणाला तुम्ही ठरवाल की मला माझा इंग्रजी भाषेमध्ये मला इम्प्रुव्हमेंट करायचं आहे, त्या दिवसापासून तुम्ही इंग्रजी भाषा चांगल्या रीतीने बोलू शकणार, लिहू शकणार. यासाठी काय करायला पाहिजे, तर तुम्हाला एकच गोष्ट करायला पाहिजे. आपली मराठी मुलं काय करतात, इंग्रजी भाषा इम्प्रूव्ह करायची म्हणजे काय, ते मराठी वाक्यचं इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेट करण्याचा नेहमी प्रयत्न करतात आणि तिकडे सगळी गोची होते. तुम्हाला जर इंग्रजी भाषा किंवा इतर कुठलीही भाषेमध्ये तुम्हाला जर प्रभुत्व मिळवायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट आपल्या माइंडला काय करायला पाहिजे, तर तुम्हाला त्या भाषेमध्ये विचार करायची पद्धत तुम्ही अंमलात आणायला पाहिजे. म्हणजे यू हॅव टू थिंक इन दॅट पर्टिक्युलर लँग्वेज. आता ही गोष्ट तुम्ही कशी काय करू शकता, आज जर मी सांगितलं माझ्या माइंडला सांगितलं की मी इंग्रजीमध्ये विचार करायचं, ते शक्य नाहीये. मी तुम्हाला एक साधी ट्रिक सांगतो जी माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या लेक्चर्समध्ये मी सांगतो. यू स्टार्ट हॅमरिंग युअर माइंड टेलिंग दॅट प्लीज माइंड थिंक इन इंग्लिश, थिंक इन इंग्लिश, थिंक इज इंग्लिश. असं जर तुम्ही एक 10-15 दिवस तुमच्या माइंडला सतत हॅमर करत राहिलात ना, तर तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की 21व्या दिवशी तुमचा माइंड इंग्रजीमध्ये विचार करायला सुरुवात करेल. हे नक्की होणार आहे. कळलं की नाही? हे केलं की तुमचा इंग्रजीमध्ये विचार करण्याची पद्धत आहे ती तुमचा माइंड ऍक्सेप्ट करतो. तुम्ही इंग्रजी UPSCच्या तयारीसाठी तुम्ही वाचन करताय, मग व्होकॅब्युलरी चांगली यायला पाहिजे, शब्दसंग्रह वाढायला पाहिजे. तुम्ही जे हे सगळे पेपर्स मी सांगितले, मॅगझिन सांगितले, त्यावेळेला पेन्सिल घेऊनच जमायचा आणि इंग्रजी व्होकॅब्युलरीची एक डायरी आपल्याकडे ठेवायला पाहिजे. त्या डायरीमध्ये आपल्याला न समजलेले शब्द आहेत, त्यातले साधारण 3 शब्द तुम्ही रोज नोट डाऊन करा तुमच्या डायरीमध्ये. विरकरांची डिक्शनरी घ्या, नाही तर दुसरी डिक्शनरी घ्या, घरी जाऊन बघा त्या 3 शब्दांचे अर्थ काय. त्या 3 शब्दांतून तुम्हाला रोज सरासरी 10 शब्द मिळतील. ते पाठ करायची सवय करा. थोडे दिवस पाठांतराचा त्रास होईल, ते पाठ केलं की साधारण 2 ते 2.5 महिन्यामध्ये तुमच्या शब्दसंग्रहामध्ये साधारण 1,500 ते 2,000 शब्द संग्रह तुमचा तयार होतो. एक बऱ्यापैकी इंग्रजी बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी साधारण 3,000 शब्दांची आवश्यकता असते. तो साधारण 6 महिन्यामध्ये होतं तुमचं ते. आणखीन एक इंग्रजी इम्प्रूव्ह करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ग्रॅमॅटिकल आपल्याला काही येत नाही. थर्ड पर्सन सिंग्युलरला एस लावावा लागतो. हे आपल्याला ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना, इंग्रजी शाळेत गेलेल्या मुलांना देखील येत नाही. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे, रेनन मार्टिनचं पुस्तक येतं की नाही, त्याचा पार्ट 1 आहे. त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं 80 ते 90 लेसन्स आहेत छोटे छोटे. दिवसाला 2 किंवा 3 लेसन जर केलं ना तर 3 महिन्यामध्ये तुमचं इंग्रजीचं फाउंडेशन जे आहे ग्रामरचं ते चांगलं होतं. या बेसिकली तुम्ही 3 गोष्टी केल्या की तुमचे इंग्रजी इम्प्रुव्हमेंट, इंग्लिशमध्ये इम्प्रुव्हमेंट होते. IAS साठी प्रिपेअर कशाला काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलं. 10वी किंवा 12वी नंतर तुम्ही इथे सुरुवात करायला पाहिजे. सगळा फोकस हा तुमचा जनरल नॉलेजवर असायला पाहिजे आणि तुमचे 2 ऑप्शनल सब्जेक्ट. इंग्रजीच्या जनरल नॉलेजसाठी तुम्हाला वेगवेगळ्या डायऱ्या ठेवायला पाहिजे. पॉलिटिक्ससाठी एक, पॉलिटिकल इव्हेंट्स नोट डाऊन करायला एक डायरी, सोशल इव्हेंटसाठी एक डायरी, तुम्हाला हिस्ट्रीसाठी एक डायरी, स्पोर्ट्ससाठी एक डायरी. प्रत्येकाच्या इव्हेंट याचं नोट डाऊन करण्यासाठी वेगवेगळ्या डायऱ्या करायला पाहिजे, डायरीज मेंटेन करायला पाहिजे. आणि त्या डायरीजमध्ये
प्रत्येक विषयाचे सगळे पॉईंट्स कव्हर करायची जी सवय लावून घ्यायला पाहिजे, ती टिप्पणी करते लिहिता यायला पाहिजे. तुम्ही साधारण एक 2-3 महिने प्रॅक्टिस केली ना, तुम्ही चांगल्या प्रकारे सगळ्या टिप्पण्या लिहू शकणार आहात. म्हणजे तुम्ही स्कोर कुठे करताय, तुमच्या तिथे बुद्धिमत्तेचा पर्याय कुठे प्रश्नच येत नाहीये. तुम्ही जर मेहनत केलं, फोकस करून जर तुम्ही अभ्यास केला, तर डेफिनेटली तुम्हाला या परीक्षेमध्ये यश येणार. याच्या व्यतिरिक्त जे इंजिनियर झालेली मुलं आहेत, बीई झालेली आहेत किंवा डॉक्टर झालेली आहेत, यांची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी इतर ऍव्हरेज स्टुडंटपेक्षा चांगली असते. त्यामुळे ती मुलं देखील या परीक्षेमध्ये चांगल्या रीतीने पास होऊ शकतात. पर्सनॅलिटी मी सांगितलं की तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी, कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी इंग्रजी भाषेची आवश्यकता आहे. तुम्हाला लिहिण्याची सवय पाहिजे. आज या मुंबईसारख्या शहरामध्ये ना गल्लोगल्ली, मी तुम्हाला सांगतो ना, पूर्वीच्या काळामध्ये गल्लोगल्ली निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जात असत. त्यामुळे तुम्हाला तिथे तुमचं स्टेज फ्राईट घालवण्याची संधी मिळायची. आता आपली मराठी तरुण मुलांना ते करत नाहीत. ते गणेश उत्सवामध्ये जातात, तिथे नाचतात, गल्ल्यांची नावं चेंज करतात, ते दहीहंडीमध्ये आपला टाइम करतात, तिकडे नट्यांना बोलून नाचवतात. याच्यामध्ये आपलं मराठी तरुण जास्त वेगळं आहे. त्यांनी जर अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज जर गणेश उत्सव मंडळाने सुरुवात केली, तर अनेक मराठी तरुणांना त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेची सवय होईल, बोलण्याची सवय होईल, लिहिण्याची सवय होईल. आपण ठरवायचं की आपल्याला ही गोष्ट करायची ना, आपण पेपरमध्ये बघायचं जनरल एंगेजमेंटमध्ये काय काय कुठे कुठे जिथे जिथे अशा स्पर्धा होतात, जिथे जिथे लेखनाच्या स्पर्धा, तिथे आपण पार्टिसिपेट व्हायचंय. डेल कार्नेगीने ना त्याच्या एका पुस्तकामध्ये एक मस्त वाक्य लिहिलेलं आहे. त्यांनी एका त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, टू डेव्हलप द सेल्फ कॉन्फिडन्स इज टू डू द थिंग्स विच यू फिअर टू डू अँड गेट रेकॉर्ड ऑफ द सक्सेसफुल एक्सपिरियन्सेस बिहाइंड यू. जगामध्ये 2 गोष्टीसाठी तुम्हाला कशाची जरूर नाही. एक तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी, एक तुमचं कम्युनिकेशन डेव्हलप करण्यासाठी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर ठरवलं की मला IAS आणि IPS व्हायचंय, तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही, असा मला आत्मविश्वास आहे. या विषयावर जर दीपक सरांनी हा जो विषय आहे ना, याच्यासाठी एक फुल डे तुम्हाला शिबिर घ्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये हे सगळे जे टॉपिक्स आहेत, जवळजवळ 13 ते 14 टॉपिक्स आहेत जे मी पूर्वी शिकवायचा, ते सगळे डिटेलमध्ये सांगणं आवश्यक आहे. कारण तिथे बोर्डावर सांगून की हे असं करायला पाहिजे, ते नोटिंग करायचं म्हणजे काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना डिटेलमध्ये सांगायला पाहिजे. जर अशा प्रकारचं मराठी साहित्य आपल्या अभ्यास केंद्रामध्ये गेले 2-3 महिने मी त्यांच्याशी असोसिएट आहे. भविष्यात जर तुम्ही अशा प्रकारचं कधी शिबिर घेतलं, तर मी काही चांगले IAS IPS लोकांना, माझे जे मित्रमंडळी आहेत, त्यांना पण इथे आणीन. आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो की आमच्या तरुणपणी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये IAS ट्रेनिंग सेंटर होतं. डॉक्टर डिकोस्टा KC कॉलेजचे हे होते, इंग्लिश डिपार्टमेंटचे हेड होते, ते तिथे होते. त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, आता पाटील सरांनी सांगितलं त्यामुळे ते VT जवळ त्यांचं पण सेंटर आहे. पण जनरली असं म्हटलं जातं, मला माहिती नाहीये, की त्या VT जवळचं जे गव्हर्नमेंटचं सेंटर आहे, तिथे IAS ला नापास होणारे जास्त विद्यार्थी जातात असं म्हटलं जातं. मला खरं माहित नाही. पण माझा आत्मविश्वास मला नेहमी सांगतो की तुम्हाला कुठल्याही, तुम्ही जर एकदा ठरवलं, मी 2 गोष्टी सांगितल्या ना, एक तर तुम्हाला IAS व्हायचं असेल आणि तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, तर तुम्हाला कशाची भीती बाळगायची जरूर नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या फोकस करून अभ्यास जर केला, तर तुम्ही स्वतःच्या ताकदीवर तुम्ही IAS IPS होऊ शकता. या मुलांना जरूर काय असते माहितीये, त्यांना पेरेंट्सकडनं एक 2-3 वर्ष सपोर्ट करण्याची, फार पेरेंट्सनी त्यांना 2-3 वर्ष सपोर्ट करायला पाहिजे. कारण काय माहितीये, मुलांना भीती काय दाखवली जाते, अरे नापास झाला तर पुढे काय. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, तुम्ही IAS ची 3 वर्ष तयारी करा. समजा तुमच्या दुर्दैवाने तुम्ही IAS IPS नाही झालात, तर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण त्या अभ्यासाच्या जोरावर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण चांगली नोकरी मिळणारच. कळलं की नाही. आणि मग IAS करताना शेवटचा पॉईंट सांगतो, IASच्या ज्या 24 प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात ना, त्यातली पहिल्या 8 क्रमांकाच्या परीक्षा ज्या आहेत त्यालाच ग्लॅमर आहे, त्याच्यामध्येच पैसा आहे. कळलं की नाही. पैसा सांगतो त्याचं कारण वेगळं आहे. या म्हणजे पहिल्या पूर्वीच्या काळामध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिसला फार महत्व होतं, 1 नंबरची सर्व्हिस होती, पण त्याच्यामध्ये कोण जायला मागायचंच नाही. त्यानंतर IAS आहे, त्यानंतर IPS आहे, त्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसचे 2 आहेत, एक कस्टम सर्व्हिस आहे, एक इन्कम टॅक्स सर्व्हिस पण आहे, नंतर पोस्टल सर्व्हिस वगैरे वगैरे बऱ्याचशा सर्व्हिसेस आहेत. पण त्या सर्व्हिसपैकी 8 सर्व्हिसमध्ये म्हणजे पहिल्या साधारण 300 लोकांत जर तुम्ही आलात, तरच त्याला काहीतरी मजा आहे. पूर्वीच्या काळीमध्ये जसं आता पाटील सरांनी सांगितलं, चिंतामणराव देशमुख झाले, त्यानंतर देखील मला वाटतं शेवटची ICS झालेला माणूस होता ते म्हणजे नाईक. ज्या ती शेवटची ICSची परीक्षा ना, ती रिटर्न परीक्षा नव्हती त्यावेळेला, फक्त ओरल इंटरव्ह्यूवर झाली होती. ते नाईक म्हणून होते, इथे चर्चगेटला अजूनही त्यांचा मुलगा राहतो. ते नाईक हे फक्त इंटरव्ह्यूच्या बळावर ICS ला पहिले आले होते. कळलं की नाही. एक मराठी माणूस म्हणून सांगतो ते आले पहिले. आपल्या अश्विनी बिडर जे आता महापालिकेच्या कमिशनर झाले, ते 9व्या आल्या होत्या. कळलं की नाही. अशा प्रकारचे अनेक मुलं येत आहेत. त्या पहिल्या 200 मुलात जर तुम्ही आलात, 250 मुलात आलात, तर तुम्ही IAS होणार, IFS होणार की IPS होणार, याचा विचार विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे.
आणि त्याच्या पेरेंट्सनी करायला पाहिजे, त्या मुलाच्या समर्थपणे त्याच्या मागे राहायला पाहिजे. मी या विषयात तासनतास बोलू शकतो, पण मला जे काही 2-3 पॉईंट्स कव्हर करायचे होते ते मी तुम्हाला सांगण्याचा माझ्या परीने रिफ्रेश नव्हता मी प्रयत्न केलाय. धन्यवाद.